आनंद चव्हाण या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. उमेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज असते. फ्रंटलाईन गोलंदाज आहे. रिवर्सचा फटका खेळला इथे गॅप मध्ये अत्यंत सुरेख पद्धतीने चेंडू पण पाऊस सीमारेषा पार जाईल का? क्षेत्ररक्षण सुंदर झालंय. 2 धावा पूर्ण होतील. आता थोडस वेगळं क्रिकेट सूरज पठाणकडून आपण पाहतोय कारण यापूर्वी जे फटके त्याने खेळले ते तंत्रशुद्ध पद्धतीने खेळत खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या बॅटचा वापर करत फुटवर्क खूप चांगलं होतं. शॉर्ट सिलेक्शन खूप चांगलं होतं. आता मात्र यावेळेला रिव्हर्स फटका खेळला उमेशच्या विरुद्ध. धापलकरती धावसंख्या एकूण झालेली आहे 23. एक एक चेंडू इथून अतिशय महत्वाचा असेल. ऑन साइडला उंच उडालेला बा झेलाय का पाहूया की चेंडू जाईल सीमारेषा पार. 6 धावा करता सूरजच्या बॅट मधनं आकाशाला गवत घालणारा षटकार. खरं तर तितकंच चांगलं टायमिंग नव्हतं. चेंडू मिडल ऑफ द बॅट लागला नव्हता परंतु ज्या पद्धतीने हा चेंडू उंच उडाला आणि खूप दूर गेला त्याचा फायदा सूरज पठाणला मिळेल. एकूण या 6 धावाने धावसंख्या आकार घेते. षटकार आहे. धावसंख्या पोहोचली 29 वरती 29. याच दरम्यान निवृत्ती चषकाचे आयोजक काल पण आपल्या बरोबर होते. आजही आपल्या बरोबर आहेत. सुरेशदादा भिसे यांचं शुभागमन या ठिकाणी होतंय. सुरेशदादा भिसे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. डगटमधनं हळूहळू आवाज यायला सुरुवात झालेली आहे. धावफलकावरती एकूण डाबा 29. डावखोर शरीर फलंदाज सुरेश पठाण. फटका चांगला आहे. टायमिंग ही दर्जेदार. फलंदाज सीमारेषा पार. डाऊन द ग्राउंड सूरज पठाणच्या बॅटमधनं षटकार. मैदानावरती सूरज पठाणनं गेअर चेंज केलाय आणि चांगला ड्रायव्हर तोच असतो जो योग्य वेळेला गेअर चेंज करतो. मैदानावरती गेअर चेंज झालेला आहे. 2 षटकार आलेले आहेत त्यामुळे उमेशवरती या ठिकाणी निश्चितच दबाव येईल. पहिले षटक तितकंसं चांगलं नव्हतं. विशालनं अप्रतिम गोलंदाजी केली परंतु ते प्रेशर विशालने बनवलं होतं ते रिलीज करण्याचे काम यामध्ये सूरज पठाणने केले. 2 षटकार त्याच्या बॅटमधनं. फटका चुकलाय चेंडू आहे परंतु यष्टीरक्षकापासून दूर. स्लॉक स्विप करायचं होतं ऑन साइडला. ऑफन मिडल स्टंपवरचा चेंडू आहे आणि कधी कधी बॅट्समन स्वतः म्हणजे मन बनवून या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न करतो. तोच प्रयत्न यावेळेला सूरज पठाणचा झाला. इनिंग ब्रेक मध्ये 11 चॅलेंजर्स आणि शिवबा वॉरियर्स कामशेत या 2 संघादरम्यान अटीतटीची लढत असणार आहे. त्याचा टॉस केला जाणार आहे. धावफलकावरती धाबा आहेत 36. समता क्रिकेट क्लब वराळी संघाकडनं हुकमाचा एक्का उमेश गोलंदाजी मार्कवरती खेळण्याची जबाबदारी असेल. अक्षरशी व्यक्तिगत एक या धावसंख्येवरती खेळतोय तर सूरज पठाणनं आता त्याचा स्ट्राईक रेट खूप चांगला केलाय कारण मागच्या 3 चेंडूमध्ये त्याने 13 धावा केल्यात. त्यामध्ये 2 उत्तुंग षटकार. ऑफ्टनच्या बाद चेंडू प्रतिनिधित्व थोडासा वेट करत खेळून काढलाय. कव्हरच्या दिशेनं कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडासा फंबल झालाय परंतु त्याचा काय जास्त फायदा घेता येत नाहीये. एकेरी धाबेने दुसऱ्या एंडकडे जात असताना अक्षय धावफलकावरती धावसंख्या आता पोहोचली आहे ती 37 वरती 37. परिस्थितीसाठी सध्याची जी स्थिती आपण बघितली तर निश्चितच अनुकूल नाहीये समता क्रिकेट क्लब वराळी संघासाठी. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. हलक्या हाताने खेळ आहे. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न असेल किंवा स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न असेल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या षटकात 2 षटकार देखील आलेले आहेत. या गोष्टी देखील त्यांच्या मनामध्ये असतील. अनेक भागीदारी रचायचे. भागीदारी अत्यंत महत्वाची. मग तुम्ही T20 क्रिकेट खेळा, टेस्ट क्रिकेट खेळा, 6 षटकांचा सामना खेळा, 5 षटकांचा सामना खेळा. भागीदारी देखील तितकीच महत्वाची आहे. एकूण 3 षटकांचा खेळ. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 15, दुसऱ्या षटकात धावा आल्या 4. विशालनं चांगली गोलंदाजी केली. उमेश कदम आज दमखम दाखवू शकले नाहीये. त्याच्या दोन्ही षटकात तो मागणा ठरला. या षटकात 17 धावा कुठल्या गेलेल्या आहेत. तर सूरज पठाण डॉमिनेट करतो हे षटक या षटकामध्ये चांगली कामगिरी करतोय. तो ड्रायव्हिंग सीटमध्ये आहे. त्याने गेअर चेंज केलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 38. विनोद नायडू आमच्या बरोबर आहेत. सचित तांबोळी सर आहेत. त्याचबरोबर उमेश नायडू. 11 चॅलेंजरची टीम मैदानावरती आपण पाहणार आहोत. पुढच्या मॅच मध्ये अटीतटीची लढत असेल. डावखुरा फलंदाज सूरज पठाण जबाबदारी खांद्यावरती घेतोय. आघाडीचा फलंदाज आहे तर दुसऱ्या बाजूला फ्रंटलाईन गोलंदाज आज उमेश कदम मागणा ठरलाय. गोलंदाजी मार्कवरती विशालला पुन्हा एकदा पाचारण करण्यात आलेलं आहे. अतिशय वेगवान चेंडू पंच आमच्या बाजूला वळतायत.
उमेश कदमला वाटतं की हा चेंडू ट्रॅकला ब्रश झालाय, परंतु पंचाला वाटतंय की जे समोरून पंच बघतायत राजेश त्यांना वाटतंय की हा चेंडू आहे तो कुठेही स्पर्श न करता एस्टनच्या दिशेने गेला, एस्टनच्या मागे या ठिकाणी एस्टनच्या दिशेने गेलेला आहे. वाईट बॉलचा इशारा. चांगली गोलंदाजी, अप्रतिम मारा केलाय. ओ थ्रो चांगला नाहीये. थ्रो चांगला नाही, कव्हर करण्याकरता एक युवा खेळाडू इथं आहे. ओ 2 धावा पूर्ण झालेले आहेत. विशालनं गोलंदाजी चांगली केली, चेंडूही अप्रतिम होता, क्षेत्ररक्षण चांगलं केलं, थ्रो चांगला झाला नाही आणि परिणामतः इथे सूरज पठाणनं 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावाने धावसंख्या आता 40 पार करते आहे. मिशीतनं माणूस मिशीत येतो आणि 40 पार केली की बऱ्यापैकी परिपक्वता येते किंवा 30च्या आसपास 28-30ची जे आपले अवयव आपलं जे वय आहे, परिपक्वता अत्यंत महत्वाचं आहे. इथून मॅच्युरिटी बघायला मिळेल सूरज पठाणकडून किंवा एक मॅजिकल इनिंग बघायला मिळेल का ते पाहूया. आखून टप्प्यातला चेंडू त्यावरती खरपूस समाचार. चुकीला नाही माफी. क्रिस गेलची करून कॉपी. पूलची परिभाषा केली सोपी. सूरज पठाणच्या बॅटमधनं षटकार. लेग समोरती चेंडू टाकलाय आणि इथे सूरज पठाण स्ट्रॉंग आहे. ऑफ साईडला चांगली बॅटिंग करतोय, ऑन साईड चांगली बॅटिंग करतोय. याच पट्ट्यामध्ये स्क्वेअर लेग आणि जो फाईन लेग किंवा लॉंग लेगचा एरिया या क्षेत्रामध्ये त्यानं 2 षटकार ठोठावले. विशाल खूप चांगली कामगिरी करतोय, परंतु एका बाजूला तो थांबवण्याचा प्रयत्न करत असताना एक मिडल लेग स्टंपवरचा आखूड टप्प्याचा चेंडू आहे आणि आखूड टप्प्याच्या चेंडूवरती खरपूस समाचार घेतलाय सूरज पठाणनं. त्याच्या बॅटमधनं 3रा षटकार. धावफलकावरती एकूण डबा 47. विशाल पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाजी मार्कवरती. 4थ्या षटकाचा खेळ मैदानावरती. शक्यतो बॉल परत आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी सर्व क्षेत्ररक्षकांनी करावा. जर त्या ठिकाणी प्रेक्षक असतील, आमचे क्रीडा शौकीन असतील, त्यांनाही विनंती आहे, आपण देखील बॉल जर तुमच्यापर्यंत येत असेल किंवा जवळ आसपास असेल तर परत एकदा मैदानात आणण्याचा प्रयत्न आपण केलात किंवा सहकार्य केलं तर धन्यवाद, तुमचे मनापासून आभार असतील. फटका इथे चांगला सजवलाय. काय बॅटिंग, काय ठोकलाय. लॉंग ऑनच्या सीमारेषा पार षटकार. तसं बघितलं तर विनोद, आकाशामध्ये सूर्य तळपत नाहीये, पण मैदानावरती असलेला सूरज आहे तो तळपतोय. काय बॅटिंग करतोय, क्लास बॅटिंग. 4था षटकार त्याच्या बॅटमध्ये आलेला आहे. कडक आणि बेधडक बॅटिंग करत असताना धावफलकावरती एकूण धावा आहेत 53. कोलवट टप्प्याचा चेंडू खोदून काढला ऑन साईडला. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक एक धाव पूर्ण केले. फंबल अलाउज द बॅट्समॅन टू कम बॅक फॉर सेकंड. 2 धावा पूर्ण होत आहेत. अप्रतिम रनिंग मिडल विकेट. आता बांबोडी फायटर संघाच्या डगआउट मध्ये टाळ्यांचा गजर सुरू झालाय. हजारोच्या संख्येने प्रेक्षकात हजर करतायत टाळ्यांचा गजर. सूरजची बॅट या मैदानावरती तळपते. अप्रतिम चमकदार कामगिरी तो मैदानावरती करतोय. धावसंख्या झाली एकूण 55. पायावरचा चेंडू आहे, फ्लिक करायचं होतं. बघूया पंचांचा इशारा काय. तो चेंडू बॅटला स्पर्श करतो का नाही. यावेळेला पायावरती आदळतोय आणि तिथून उमेश कदमच्या दिशेने फायनलिंगच्या दिशेने गेलाय. इनिंग ब्रेक मध्ये इलेव्हन चॅलेंजेस आणि शुभा वॉरियर्स या 2 संघादरम्यान अत्यंत महत्वाचा टॉस केला जाईल. सामना आपण पाहतोय बांबुडी फायटर आणि समता क्रिकेट क्लब वराड या 2 संघादरम्यान. सध्याची स्थिती आहे धावा आहेत 56. विशाल ज्यानं अप्रतिम गोलंदाजी केली होती 2ऱ्या षटकात, परंतु या षटकामध्ये आपण बघितलं तर विशालवरती हल्ला झालाय आणि हा शेवटचा चेंडू असेल या षटकातला. अक्षय युवा फलंदाज मैदानावरती. सुरेख फटका, तंत्रशुद्ध बॅटिंग मैदानावरती. काय फटका सजवलाय फ्रंट फुटवरती. चेंडू ड्राईव्ह केला होता. वाईट लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे. अक्षय टेबल स्वतःकडे स्ट्राईक. 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा. प्रथम बॅटिंग करत असताना भांबुर्डी फायटर 57 धावा. 1 गडी बाद 57 अशी स्थिती आहे आणि 2 गडी बाद 57 अशी स्थिती मैदानावरती. पहिला गडी बाद झाला सागर राऊतच्या रूपानं. त्यानंतर आकाशनं निराश केले. आज चांगली बॅटिंग करता आली नाहीये. थोडा ज्या पद्धतीने सिमेंटची विकेट आहे, सिमेंटच्या विकेटवरती बॅट्समन नेहमी दादागिरी करतात. बॅट्समनसाठी नंदनवन असलेली विकेट आहे, परंतु या विकेटवरती पहा सूरज पठाण बहरलाय. अप्रतिम कामगिरी. शेवटची 2 षटकं अत्यंत महत्वाची असतील. 11 वाजून 22 मिनिटं झालेली आहेत. 10 वाजून 57 मिनिटांनी आपण सामना सुरू केला होता. मैदानात चर्चा सुरू आहे कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवायचा, कारण इथे विकेट टेकर गोलंदाजाची आवश्यकता असेल.
शावली परिषद देवरुड प्रेझेंट स्वच्छता ही सेवा 2024चा क्रिकेटचा महासंग्राम स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये स्वच्छता अभियान संपूर्ण देशामध्ये राबवलं जाणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपण आपल्या देहू रोड मध्ये देखील आपल्या पुण्यनगरीमध्ये देखील स्वच्छता अभियान राबवतो आहे छावणी परिषद देवरुडच्या माध्यमातून After 4 overs score, 57 philosophy to wicket. हो सुरेख चेंडू होता काय घडतंय काय बिघडतंय फलंदाज अक्षय रनआउटच्या रूपाने बाद होईल कारण एका बाजूला सूरज पठाणला स्ट्राईक स्वतःकडे ठेवायचं होतं कदाचित आवाज देखील आला होता बॅटचा स्पर्श करून बॅटला ब्रश करून चेंडू यशच्या दिशेने आला होता परंतु झेल टिपता आला नाहीये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज बॉलरचं नाव काय सर बॉलरचं नाव विशाल गोलंदाजी मार्क वरती विशालच्या पहिल्या षटकाचा जर विचार केला तर त्यानं शानदार गोलंदाजी केली फक्त 4 धावा दिल्या होत्या पण त्यावेळेला 2 धावांची पेनल्टी देखील जाहीर झाली होती त्यामुळे 19 वरून आपण 21 पर्यंत उडी घेतली होती झेप घेतली होती आणि यापूर्वी 4 धावांची पेनल्टी एकूण 6 धावांची पेनल्टी समता क्रिकेट क्लब वराळेला लागलेली आहे आणि चांगली गोष्ट आहे मावळ क्रिकेट असोसिएशन सकारात्मक दृष्टिकोनातून या ठिकाणी काम निश्चितच करत आहे इलेव्हन चॅलेंजरचे आधारस्तंभ धनराज सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे विशाल सुरेख कामगिरी विशालची गोलंदाजी सुंदर आहे आणि त्याचा टप्पा अचूक आहे गोल्डन स्पॉट वरती चेंडू तो टाकतोय ऑफ्टनच्या बाहेर ठेवतोय स्क्वेअर कट करण्याकरता प्रवृत्त करतोय आणि तितकी जेव्हा जागा मिळत नाही तेव्हा बॅट्समन बीट होतोय लेंथ गोलंदाजी ती टेस्ट क्रिकेटमध्ये जास्त केली जाते आणि तीच गोलंदाजी या ठिकाणी करत असताना सूरज त्याचबरोबर चांगले ऑब्रेक चेंडू टाकण्याची क्षमता त्याच्याकडे आहे म्हणजे चेंडू वळवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे चांगली कट करतो चेंडू ते देखील आपण पाहू शकता ओहो आत्ताच ज्याचा मी उल्लेख केला विकेटच्या बाहेर पडला की आत पडलाय म्हणजे गाडीमध्ये किती बसतात आणि गाडीच्या बाहेर किती आहेत कुठे पडलाय चेंडू कुठे लँड झालाय दोन्ही पंच पाहतायत चला बाकी कुणी सांगण्याची आवश्यकता नाही पंच त्या ठिकाणी आहेत सक्षम पंच आहेत आपापल्या जागेवरती चला चेंडू कुठे लँड झालाय ते पाहणं गरजेचं आहे कारण थोडीशी द्विधा मनस्थिती आहे त्यामुळे इथे टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल टीव्ही अंपायर बिझी होतील आत आहे की बाहेर आहे ते पाहिलं जाईल विकेटच्या बाहेर पडलाय की आतमध्ये पडलाय चेंडू निश्चितच वळवण्याचा प्रयत्न होता सूरज पठाणला फारसा कळला नव्हता इतका वळला होता परंतु तो नो बॉलचा इशारा बघा कुणाचं नुकसान होऊ नये याकरता जे आपल्याकडे तंत्रज्ञान आहे टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करण्यात आला कारण प्रत्येकाला वाटत होतं बॅट्समॅनला वाटत होतं तो बाहेर पडला असेल गोलंदाजाला वाटेल की तो आत पडला असेल त्यामुळे आत बाहेर शेवटी पंचांनी पाहिलं दूध का दूध पाणी का पाणी आणि या महिला नो बॉलचा इशारा झालेला उमेश नायडू त्या ठिकाणी उपस्थित आहेत आपण पाहू शकता वॉर रूम मध्ये अमित भुजबळ गोलंदाजी मार्क प्रति गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल पुढचा चेंडू फ्री हिट आहे स्वच्छता ही सेवा 2024 पिक्चर आहे सुपर हिट पुढचा चेंडू फ्री हिट डावखुरा शैलीदार फलंदाज मैदानावरती सूरज मगदूम यावेळेला सामोरं जाईल गोलंदाज विशालच्या या चेंडूला वेगवान चेंडू आहे परंतु लेग स्टंपच्या बाहेर नासिर आमच्या बाजूला बळतायत आणि सांगतात की चेंडू स्क्वेअर आहे पुन्हा एकदा दावा केला जातोय मला वाटतं स्पोर्टमन स्पिरिट पण अत्यंत महत्वाचं असतं विकेट किपर आणि गोलंदाज दावा करतायत कदाचित तिथे बघूया काय घडलंय कॅन्सल केले म्हणजे चेंडू यावेळेला शरीराला स्पर्श करून गेला होता राजू सर आपलं देखील स्वागत आहे राजू सर दाखल झालेले आहेत अनेक व्यावसायिक स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो त्यांच्या माध्यमातून फटका सुंदर आहे शानदार टायमिंग चेंडू जाईल लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेवरती एकेरी धाव घेतली जाईल
या षटकात मोकळीक दिलेली नाहीये, मुभा दिलेली नाहीये, फारशी संधी दिलेली नाही सूरज पठाणला मोठे फटके खेळण्याकरता. विशालचं कौतुक आहे ज्या पद्धतीने त्यानं अंडर प्रेशर गोलंदाजी केली. दुसऱ्या षटकामध्ये तो गोलंदाजी करण्याकरता आणि आता त्यानंतर 5वं षटक तो हाताळतोय आणि 5व्या षटकामध्ये देखील शानदार कामगिरी करतो आहे. धावफलकावरती एकूण धावा झालेल्या आहेत 59. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. हे षटक अत्यंत महत्वाचं आहे. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. वाईट बॉलचा इशारा. यानंतर 11 चॅलेंजर्स आपण तयार राहा. शुभ वॉरियर्स आपण देखील तयार आहे टॉस साठी. ऑफ टर्नच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न आणि या ओव्हरमध्ये मिस्टर एस्ट्रा येतात. वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या एकूण आपण पाहू शकता धावफलकावरती 61. समता क्रिकेट क्लब वराळे संघाला 6 धावांची पेनल्टी आहे. विशालनं दुसऱ्या षटकामध्ये टिच्चून मारा केला होता, परंतु या षटकामध्ये वेगावरती स्वार होत असताना तो दिशाहीन गोलंदाजी करतोय. कधी कधी मिसळण करत असताना या गोष्टी होत असतात. वेगवान चेंडू आहे. वाईट यॉर्कर. षटक क्रमांक 5. 6 षटकांचा सामना बांबोडी फायटर आणि समता क्रिकेट क्लब वराळे या दोन संघादरम्यान अटीतटीचा सामना आपण पाहू शकता. मैदानावरती धावसंख्येने निश्चितच आकार घेतलाय. सेट बॅट्समन तुमच्याकडे आहे सूरज पठाण जो आघाडीचा फलंदाज आहे. हुकमाच आहे का तर दुसऱ्या बाजूला नवीन बॅटर आहेत, त्यांनी तितकीशी आश्वासक कामगिरी केली नाहीये. एका बाजूला आपण बघू शकता पठाणनं अप्रतिम कामगिरी केली, त्याने त्याचा क्लास दाखवलाय, परंतु दुसऱ्या बाजूला जे नवीन बॅटर येत आहेत आता मात्र फुलटा चेंडूवरती खरपूस समाचार, चुकीला माफी नाहीये. डीप मिडविकेटच्या दिशेने चेंडू झालेला 6 धावा करता षटकार. आपला फटका 440चा झटका. दोन्ही बाजूला सूरज आहे. आता डॉक्टर आहेत तर थोडस सलांची पण आवश्यकता होती. डॉक्टर आहेत तर या ठिकाणी थोडं डेन टॉनिकची आवश्यकता होती. संघर्ष दुसऱ्या एंडला सुरू होता. मला वाटतं तो आता संपेल. एका बाजूला सूरज एफर्टलेस बॅटिंग करतोय आणि हा खराब चेंडू होता. पुन्हा एकदा कोरबट्टा पर्यंत टाकण्याचा प्रयत्न झाला आणि फुलटच चेंडूवरती खरपूस समाचार घेत डीप मिड विकेटला सजवलेला एक अप्रतिम षटकार. सूरज स्ट्रायकर एंडला. डॉक्टर सूरज. धावफलकावरती धाव संख्या 67. आणखीन एक फटका. पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे. एका बाजूला डॉक्टर सूरज तर दुसऱ्या बाजूला सूरज पठाण. या दोघांची जोडी मैदानावरती जमलेली आहे. पाऊसही थांबलेला आहे. पाऊस काल होता, आज नाहीये. आज सूर्यप्रकाश आपल्याला बघायला मिळतोय आणि आता आकाशात सूर्य आहे, जमिनीवरती सूर्य आहे. आता दोन्ही तळपतायत. अप्रतिम कामगिरी मैदानावरती. डोळ्यांचं पांढरं पिंडारा खेळ. डाऊन द ग्राउंड खेळलेला षटकार. एकूण 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलक धाबा 73. 2 गडी बाद 73. शुभा वॉरियर्स कामशेत आणि 11 चॅलेंजर्स टॉस साठी सज्ज राहा. इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल टॉस. परिस्थिती सर्वांसाठी अनुकूल असेलच असं नाही, पण प्रतिकूल परिस्थितीवरती मात करून अनुकूल परिस्थिती निर्माण करण्याची धमक तुमच्यामध्ये असली पाहिजे. छावणी परिषद देवरोड स्वच्छता ही सेवा 2024 17 सप्टेंबर 2 ऑक्टोबर 2024 पर्यंत आपण स्वच्छता अभियान राबवणार आहोत. स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता. प्रत्येक सामन्याकरता केप सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ नितीन सूर्यवंशी यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज ट्रॉफी, कृष्णा चलबादी यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज ट्रॉफी, सुरेशराव भिसे प्रेक्षणीय सामन्यासाठी टी शर्ट, निखिल शेठ अग्रवाल बॉल व स्टंप सौजन्य, नतुशेठ दाभाडे वायफाय व पाणी सौजन्य सचिन निंबाळकर आणि रोहन शेठ गायकवाड. त्याचबरोबर अंपायर साठी आपण बघू शकता NS पॅनलचे स्पॉन्सरशिप आहे समीर शेठ चौगुले, युट्यूब प्रशांत शेठ भागवत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज असेल.
आकुटाचा चेंडू हुक केला, अप्रतिम फटका चेंडू वन बाउन्सीवर शपार. 4 धावांची निश्चित आवश्यकता होती. मोमेंटम तुमच्याकडे आहे आणि यावेळेला आखूड टप्प्याचा एक चांगला बाउन्सर टाकला गेला होता. फलंदाजाला लागले भूक, त्याने फटका खेळला हुक, फलंदाजी होते चाबूक. 4 धावांनी धावसंख्या आता वाढले, धावसंख्या पोहोचले 77 वरती. 77 धावा धापलक 78 धावा धापलकावरती आहेत. बांबुटी फायटर संघाने अप्रतिम कामगिरी केली. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. ऑफटरच्या भारतात चेंडू थोडा वेट केलाय आणि सुंदर पद्धतीने खेळून काढलाय. कव्हरच्या दिशेने कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू पकडेल आणि थ्रो करेल तोपर्यंत एक धाव पूर्ण केले आणि सेट असलेला सूरज पठाण यावेळेला स्ट्रायकर येईल. डावी उजवी जोडी अर्थात डावखुरा फलंदाज. एका बाजूला आपण पाहू शकता सूरज आहे. डॉक्टर सूरज मैदानावरती डॉक्टर सूरजला साथ देत आहेत. दुसऱ्या बाजूला दुसऱ्या एंडला आपण पाहू शकता सूरज पठाण. राजेश हा खोटा पत्ता चेंडू ऑन साइडला खेळलाय. फाईनच्या दिशेने चेंडू चाललाय. तिथे गणेश आहेत. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आरामात 2 धावा पूर्ण होतील. धाव संख्या पोहोचली आता या ठिकाणी या दुहेरी बरोबरच एकूण धाव संख्या 81 धावा. गोलंदाजी मार्कवरती राजेश आहे. निर्णायक षटकाचा खेळ. ऑर्गनायझर मध्ये दोघांचंच नका घे बॉसचं एक घ्या. भाजी भाजी पहिले नाव घ्या आंबोली वगैरे आणि सर्व वाईट बांधता इशारा. आकुंड पता चेंडूवरती पुलचा सुंदर फटका. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. गणेशनं सुंदर क्षेत्ररक्षण केले. 2 धावा दोन्ही पॅटर्न पूर्ण करतायत. हे वाचत राहावं नंतर. या संपूर्ण स्पर्धेकरता निश्चित ज्यांनी सहकार्य केले त्यांचा आवर्जून उल्लेख मी करणार आहे. एकूण 6 षटकांचा खेळ समाप्त झाला. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 85 धावा धावफलकावरती उभारले आहेत बांबोडी फायटर संघानं. 86 धावांचं आव्हान समता क्रिकेट क्लब वराळे संघासमोर. 11 चॅलेंजर्स आणि शिवबा वॉरियर्स 2 षटकांच्या समाप्तीनंतर सातत्यानं तुम्हाला अनाउन्समेंट होत होती. आपल्याला टॉस करता यायचंय. 11 चॅलेंजर्स शिवबा वॉरियर्स